Today we are going to learn lesson number 2, Aesop Fables from English Balbharti textbook, standard 4th. Okay, let's start. Fables are short stories that have moral or message for us. आता फेबल्स म्हणजे काय सांगितलं त्यांनी, शॉर्ट स्टोरी, छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत दॅट हॅव मोरल ऑर मेसेज फॉर अस. त्याच्यातून आपल्याला काय मिळते, एखादी शिकवण मिळते, एखादा चांगला मेसेज मिळतो, संदेश मिळतो. ओके, समथिंग टू लर्न अँड कीप इन माइंड ॲज वी ग्रो अप. जसे बघा आता आपण मोठे मोठे होत असतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, ह्या फेबल्समधून, ह्या गोष्टींमधून काहीतरी चांगलं शिकायला मिळतं. ओके, मोस्ट ऑफ दी फेबल्स हॅव ॲनिमल कॅरेक्टर्स हू थिंक अँड ॲक्ट जस्ट लाईक ह्युमन बिंग्स. आता जे फेबल्स आहेत म्हणजे ज्या ह्या काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मोस्टली काय कॅरेक्टर असतात, ॲनिमल कॅरेक्टर्स असतात, जे कोणासारखे थिंक आणि ॲक्ट करतात, ह्युमन बिंगसारखे. आपल्या ह्युमन बिंगसारखे काय करतात, ते विचार करतात, वागतात, बोलतात. ओके, सेकंड पॅराग्राफ. इट इज बिलीव्ह दॅट मेनी ऑफ दी फेबल्स वेअर फर्स्ट टोल्ड बाय अ वाईज पर्सन कॉल्ड इसोप. जसं म्हटलं जाते की हे जे काय फेबल्स आहेत, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कोणाकडून पहिला सांगितल्या गेल्या, हे वाईज पर्सन कॉल्ड इसोप. वाईज मीन्स हुशार आणि बुद्धिमान असं पर्सन. ओके, त्याचंच नाव काय होतं, इसोप. ओके, इसोप लिव्ह हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो इन ए कंट्री कॉल्ड ग्रीस. ओके, इसोप आता कुठे राहत होता बघा, कोणत्या कंट्रीमध्ये राहत होता, ग्रीस कंट्रीमध्ये राहत होता. ही स्टोरीज बिकम सो पॉप्युलर दॅट पीपल पास देम ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. ओके, त्याच्या स्टोरीज कशा होत्या, खूप पॉप्युलर, खूप प्रसिद्ध होत्या. त्याच्यामुळे त्या काय पीपल काय करायचे, पास करायचे फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, म्हणजे लाईक आपल्या आजोबांकडून आपल्या पेरेंट्सकडे, आपल्या पेरेंट्सकडून आपल्याकडे, म्हणजे फ्रॉम पेरेंट्स टू चाइल्ड. ओके, मेनी प्रोवर्ड्स अँड सेईंग्स दॅट वी यूज टुडे आर बेस्ड ऑन दीज फेबल्स. ओके, जे काय प्रोवर्ड्स असतात म्हणजे म्हणी, प्रोवर्ड्स मीन्स म्हणी, त्या वगैरे कशावरून ह्या म्हटल्या जातात, आपण ह्या फेबल्सवरूनच, त्या फेबल्सच्याच बेसवर आपण त्याचा वापर करतो. ओके, हिअर आर 2 वेल नोन फेबल्स. इथे आता 2 काय आहेत, वेल नोन फेबल्स आहेत, 2 छानशा अशा छोट्या गोष्टी आहेत. ओके, फर्स्ट, द स्टॅग ॲट दी पूल. ओके, वन डे ए ब्युटिफुल स्टॅग केम टू अ पूल ऑफ क्लिअर वॉटर. एके दिवशी बघा, ब्युटिफुल स्टॅग, स्टॅग मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टॅग, अ मेल डिअर. ओके, अ मेल डिअर म्हणजे हरण तील नर. ओके, आता बघा 2 टाइप्स असतात, मेल अँड फिमेल. ओके, मेल मीन्स बॉय अँड फिमेल मीन्स गर्ल. आता स्टॅग मीन्स मेल डिअर. ओके, नर हरिण. ओके, वन डे अ ब्युटिफुल स्टॅग केम टू अ पूल ऑफ क्लिअर वॉटर. एकदा हा जो काय मेल डिअर असतो तो कुठे येतो, पुलाच्या इथे येतो, जिथे काय असतं, स्वच्छ असं पाणी असतं, तिथे तो येतो. ॲज ही बेंट डाऊन टू ड्रिंक ही सॉ हिज ओन रिफ्लेक्शन इन दी वॉटर. ॲज ही बेंट म्हणजेच काय, तो जेव्हा वागतो पाणी पिण्यासाठी, टू ड्रिंक पाणी पिण्यासाठी वागतो, ही सॉ हिज ओन रिफ्लेक्शन इन दी वॉटर. तो स्वतःच काय, रिफ्लेक्शन म्हणजेच प्रतिबिंब पाहतो त्या वॉटरमध्ये. ओके, पाण्यामध्ये स्वतःच रिफ्लेक्शन मीन्स प्रतिबिंब. लाईक आपण आता आरशामध्ये समोर पाहत असतो तेव्हा आपण स्वतःलाच आरशामध्ये पाहतो, म्हणजे आपलं काय पाहतो आपण तिथे, रिफ्लेक्शन. ओके, प्रतिबिंब. ही वॉज डिलायटेड विथ व्हॉट ही सॉ. ओके, तो का डिलायटेड, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिलायटेड, डिलायटेड मीन हॅप्पी. ओके, तो खूप खुश होतो. विथ व्हॉट ही सॉ, तो जे ते पाहतो तिथे वॉटरमध्ये, त्याच्या रिफ्लेक्शनमध्ये जे पाहतो ते पाहून कसं होतं, खूप डिलाईट, खूप खुश होतो. इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर ही केप्ट लुकिंग ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. म्हणजे तो पाणी, इन्स्टेड मीन्स त्याऐवजी, म्हणजे कशाचे, पाणी पिण्याऐवजी, ही केप्ट लुकिंग ॲट हिज ओन रिफ्लेक्शन, तो स्वतःच्या रिफ्लेक्शनकडे काय पाहतो, लुक मीन्स पाहत राहतो. हाऊ हँडसम आय लुक ही सेड टू हिमसेल्फ. म्हणजे मी किती सुंदर दिसतो. ओके, मी किती छान आहे असं तो कोणाजवळ म्हणतो, हिमसेल्फ, ही सेड टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःशीच म्हणतो. हाऊ ब्युटिफुल आर दे कर्विंग अँटलर्स. ओके, अँटलर्स मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ अँटलर्स, हे बघा, शिंग, हे जे आहे त्याला काय म्हणतो आपण, अँटलर्स. या शिंगांना काय म्हणतात, अँटलर्स. ओके, हाऊ ब्युटिफुल आर दे कर्विंग अँटलर्स म्हणजे माझे अँटलर्स किती सुंदर आहेत. ओके, हाऊ दे ॲड टू माय ब्युटी, हाऊ ग्रेसफुल दे लुक, ते माझ्या ब्युटीमध्ये अजून काय करत आहेत, ॲड करत आहेत. ओके, त्याच्यामुळे मी अजून सुंदर दिसत आहे. ओके, हाऊ ग्रेसफुल दे लुक, किती सुंदर दिसत आहेत ते. ओके, किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत ते, मोहक. ओके, ग्रेसफुल मीन्स अट्रॅक्टिव्ह, मोहक.
देन ही मूव नियरर अँड सॉ हिज लेग्स रिफ्लेक्टेड इन दी पूल. आणि ही मूव नियरर, अजून तो जरा पुढे सरकतो, जवळ जातो त्या पुलाच्या. अँड सॉ हिज लेग्स रिफ्लेक्टेड इन दी पूल. आता तो कशाचं रिफ्लेक्शन पाहतो? त्याच्या लेग्सचं, त्याच्या पायाचं काय करतो तो? रिफ्लेक्शन पाहतो, प्रतिबिंब पाहतो. ही वॉज क्वाईट डिस्गस्टेड. आणि जेव्हा तो स्वतःच्या पायाचं त्या पाण्यामध्ये रिफ्लेक्शन पाहतो तेव्हा ही वॉज क्वाईट डिस्गस्टेड. ओके, डिस्गस्टेड मीन्स तो नाराज होतो. ओके, दुःखी होतो जरा. लुक ॲट माय लेग्स सो दे आर सो अगली. ओके, तर काय म्हणतो? माझे पाय तर पहा, ते किती अगली आहेत, किती खराब आहेत, किती वाईट आहेत. ओके, ऑल स्पाइनली विथ द स्मॉल फीट. ओके, स्पाइनली मीन्स what is the meaning of spindly? Spindly means long and thin. Okay, all spindly with small feet. Okay, हे बघा इथे त्याचे दाखवलेत बघा. स्पाइनली मीन आहेत ना, त्याचे लॉंग आहेत आणि कसे आहेत? बारीक आहेत पाय. ओके, हाऊ आय विश दॅट नेचर हॅड गिवन मी लेग्स वर्दी ऑफ माय स्टेटली अँटलर्स. ओके, म्हणजे तो काय म्हणतो? मला निसर्गाने जसं काय दिले? स्टेटली अँटलर्स दिले. स्टेटली मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टेटली? स्टेटली मीन्स ग्रँड. ओके, भव्य छान असे काय दिलेत? अँटलर्स दिलेत. ओके, अँटलर्स म्हणजे जे काय त्याला काही शिंग दिलेले आहेत निसर्गाने. तसेच त्याला लेग्स का नाही दिले? ओके, तसेच त्याला लेग्स म्हणजे पाय का नाही दिले वरती? त्याच योग्यतेचे पाय का नाही दिले? ओके, ॲज ही वॉज ब्रूडिंग इन दिस वे द स्टॅग हर्ड अँड ॲरो गोइंग स्विच अक्रॉस दी पूल. Okay, brooding. What is the meaning of brooding? Okay, what is the meaning of brooding? Brooding म्हणजेच आता काय की तो असा विचार करत असतो नाराज होऊन. ओके, ब्रूडिंग मीन्स तो असा जेव्हा विचार करत असतो, चिंता वगैरे करतो. ब्रूडिंग थिंकली सॅडली फॉर लॉंग टाइम. ओके, म्हणजे ब्रूडिंग मीन्स थिंकिंग सॅडली फॉर लॉंग टाइम, जसा विचार करतो नाराज होऊन तसंच. आणि त्याच वेळेला जेव्हा तो विचार करत असतो तेव्हा काय बघा? द स्टॅग हर्ड अँड ॲरो गोइंग स्विश अक्रॉस दी पूल. तेव्हाच त्याला आवाज येतो काय? अँड ॲरो म्हणजेच काय? तिथून बघा ॲरो जाताना, बाळ जाताना पाहतो तो. स्विश मीन पटकन असा, अक्रॉस दी पूल, पुलावरून पटकन असा काय ॲरो जाताना तो आवाज घेतो. ॲट दी सेम टाइम ही पिकअप द सेंट ऑफ हंटर्स. आणि तेव्हाच त्याला ॲट दी सेम टाइम तेव्हा त्याला काय होते बघा? ही पिकअप जाणीव होते द सेंट ऑफ हंटर्स. हंटर्स मीन्स शिकारी. ओके, तिथून शिकारी आहेत त्याची त्याला जाणीव होते. विथ ए क्विक टर्न. ओके, विथ ए क्विक टर्न, पटकन असा तो काय करतो? मूव्ह होतो. ही बाउंडेड अवे. बाउंडेड मीन्स टू रन विथ लॉंग स्टेप. बाउंडेड मीन्स टू रन विथ लॉंग स्टेप्स, म्हणजे पटकन असं काय करतो? उडी मारतो. हिज लेग्स कॅरी हिम स्विफ्टली इन टू दी फॉरेस्ट. ओके, त्याचे लेग्स त्याला कुठे करतात? पटकन फॉरेस्ट म्हणजे जंगलाच्या इकडे काय करतात? स्विफ्ट करतात. ओके, द हंटर्स वेअर हॉट ऑन हिज ट्रेल बट दे वेअर नो मॅच फॉर हिज स्पीड. ओके, ते जे हंटर्स काय येत असतात? पटकन जवळ येत असतात पण त्याच्या आलेले असतात, पण ह्या स्टॅगचा स्पीड एवढा फास्ट असतो की ते काय त्याच्या स्पीडला मॅच करत नाहीत. सून दी स्टॅग लेफ्ट द हंटर्स फार बिहाइंड. आता ह्या स्टॅगने काय केलेलं असतं? त्या हंटर्सला खूप मागे सोडलेलं असतं. ओके, हा खूप पुढे पळत आलेला असतो. सेफ अँड आउट ऑफ दी हंटर्स रीच अँड आउट ऑफ दी हंटर्स रीच द स्टॅग स्लो डाऊन. आता त्याला कळतं की आपण सेफ आहोत, आपला जीव का वाचलेला आहे. तेव्हा हंटर्सला त्याने खूप मागे सोडलेलं आहे. तेव्हा काय करतो तो? त्याचा स्पीड स्लो करतो, स्लो डाऊन. सडनली विदाउट रिअलायझिंग इट ही वॉक इन टू अ थिकेट. सडनली पटकन तो त्याला रिअलाइज नाही होत, त्याला असं म्हणजे त्याचा असं विचार वगैरे त्याला अशी कल्पनाच नसते की तो कुठे चाललेला आहे. ही वॉक इन टू अ थिकेट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ थिकेट? अ लार्ज ग्रुप ऑफ ट्रीज, ब्रांचेस ॲटसेट्रा ग्रोईंग क्लोज टुगेदर. ओके, म्हणजे त्याला कल्पनाच नसते की तो कुठे जात असतो? थिकेटमध्ये. ओके, थिकेट म्हणजे काय? ए लार्ज ग्रुप ऑफ ट्रीज, ब्रांचेस ॲटसेट्रा ग्रोईंग टुगेदर. हे बघा, लार्ज ग्रुप ऑफ ट्रीज कसे झालेत आणि ब्रांचेस ग्रोईंग क्लोज टुगेदर, जवळजवळ असे वाढलेले आहेत, त्याला काय म्हणतात? थिकेट. ओके, क्लोज टुगेदर. देन बघा,
देअर वेअर ट्रीज विथ स्ट्रॉंग ब्रांचेस ग्रोईंग क्लोज टुगेदर. तिथे बघा काय आहेत, खूप ब्रांचेस आहेत ज्या अशा काय आहेत जवळजवळ काय असतात वाढलेल्या आहेत. द सेम अँटलर्स ऑफ विच ही वॉज सो प्राऊड गॉट कॉट इन दी थिक ग्रोथ. ओके, ज्या अँटलर्सवर त्याला खूप प्राऊड होता, गर्व होता, तेच आता काय झाले, त्या थिक ग्रोथमध्ये काय झाले, कॉट झाले. ओके, तिथेच काय झाले, तिथे ते बघा ज्या काय त्याला अँटलर्सवर काय होता गर्व होता, तेच काय झाले बघा आता इथे अडकले गेले. ओके, देन this stag tried to shake himself free, but the more he struggled, the more entangled his antlers got in the branches. आता तो स्टॅग काय करायला लागला, ट्राय खूप प्रयत्न करायला लागला की त्या स्वतःला त्याच्यामधून फ्री करायचा, सोडवण्याचा. ओके, ह्या ब्रांचेसमधून त्याचे हे जे अँटलर्स आहेत ते. बट द मोर ही स्ट्रगल, तो जेवढा प्रयत्न करत होता तसं काय होत होतं, द मोर एंटॅगल हिज अँटलर्स गॉट इन दी ब्रांचेस. तसं काय होत होतं, त्याचे जे हे अँटलर्स आहेत ते एंटँगल म्हणजे अजूनच त्या ब्रांचेसमध्ये काय होत होते, अडकले जात होते. वन्स अगेन द स्टॅग कुड हिअर द हंटर्स ड्रॉईंग क्लोज. ओके, परत आता त्याने काय ऐकलं की हंटर्स काय त्याच्या जवळ येत आहेत. ओके, शिकारी त्याच्या जवळ येत आहेत. अँड ग्रीव अफ्रेड, आणि तो कसा झाला, घाबरला. ओके, अफ्रेड म्हणजेच घाबरला. At last, with great difficulty, he managed to free his antlers and bounded away. आणि शेवटी त्याच्या अथक प्रयत्नाने काय झालं, ही मॅनेज टू फ्री हिज अँटलर्स. त्याचे अँटलर्स आहेत, त्याचे जे शिंग आहेत त्याने त्या ब्रांचेसमधून काय केले, फ्री केले, सोडवलं स्वतःला. ओके, अँड बाउंडेड अवे, आणि काय केलं, पटकन अशी उडी मारली. ओके, आय रिअलाइज नाऊ दॅट मे अगली फीट सेव्ह माय लाईफ. आता तो काय म्हणतो बघा, आय रिअलाइज, मला आता कळालंय की माझे अगली जे फीट होते त्यानेच काय केले, माझी लाईफ सेव्ह केली. ओके, मला वाचवलं. ओके, त्या हंटर्सपासून माझा जीव वाचवला. आय वॉज सो प्राऊड ऑफ दिस हँडसम अँटलर्स, बट दे वुड हॅव बीन द कॉज ऑफ माय डेथ. ज्या अँटलर्सवर मला खूप सारा प्राऊड होता, खूप गर्व होता, आज त्यांनीच माझा जीव काय घेतला होता, धोक्यात घातला होता, आणि तेच माझ्या डेथचं म्हणजे माझ्या मृत्यूचं कारण बनले असते. व्हेरी ऑफन वी डिसलाईक द व्हेरी थिंग्स दॅट आर मोस्ट युजफुल टू अस. ओके, म्हणजेच काय, आपल्याकडे काही गोष्टी असतात की ज्यांचा आपण खूप त्या आपल्याला आवडत नाहीत, पण त्याच काय असतात आपल्यासाठी मोस्ट युजफुल काय असतात, ते आपल्यासाठी खूप उपयोगी असतात. थँक्यू.